बातमी आहे सलमान खान याच्या संदर्भातील। सलमान खानला पुन्हा एकदा धमकी आली आहे। सलमान खानला घरात घुसून जीवे मारण्याची धमकी आली आहे। वरळी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सलमान खानला पुन्हा एकदा धमकी आलेली आहे। घरामध्ये घुसून मारू अशी धमकी सलमान खानला देण्यात आलेली आहे। वरळी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बिश्नोई गँगकडून सलमान खान याला वेळोवेळी धमकी देण्यात आलेली आहे आणि पुन्हा एकदा आता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। या सगळ्याबाबत पोलीस स्थानकामध्ये तक्रार करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। अक्षय मावळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। अक्षय, सविस्तर। नक्कीच तेजस, आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। मुंबई पोलिसांचे जे परिवहन विभाग आहे यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर ही धमकी देण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर अज्ञात व्यक्तीने सलमान खानच्या घरात घुसून मारण्याची देखील धमकी दिली आहे आणि यासोबतच सलमान खानची जी गाडी आहे ही गाडी देखील बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणासंदर्भात वरळी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे। महत्त्वाचं जर बघितला या अज्ञात व्यक्ती चा जो संबंध आहे तो बिश्नोई गँग सोबत आहे का किंवा इतर कुणी अज्ञात व्यक्ती आहे याचा देखील संपूर्ण चौकशी आहे ती पोलीस करतायत। मात्र आता पोलीस चौकशी केल्यानंतर हा अज्ञात व्यक्ती नेमका कोण आहे किंवा यांनी ही धमकी कुठल्या संदर्भात दिली हे आता स्पष्ट होणार आहे। अगदी तपासानंतर नेमकी धमकी कोणी दिली आहे याबाबत सविस्तर माहिती मिळेल। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।